2001 साली रिलीज झालेला चिमणी पाखरं हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता। एक दर्जेदार कौटुंबिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं। त्या काळी थिएटरमध्ये या सिनेमाने सर्व मराठी प्रेक्षकांना रडवलं होतं। या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते। तसेच बाळधुरी, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश देव, जयश्री गडकर, रेशम टिपणीस, तुषार दळवी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या। मात्र या सगळ्यात विशेष भाव खाऊन गेले होते ते म्हणजे या चित्रपटातील 4 बालकलाकार। सचिन आणि पद्मिनी यांच्या मुलांची भूमिका करणाऱ्या त्या बालकलाकारांनी जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती। ते 4 बालकलाकार म्हणजे भारती साठे, अविनाश साठे, मेघना साठे आणि निहार शेंबेकर। चिमणी पाखरं प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 24 वर्षांचा काळ लोटला आहे। एवढ्या वर्षांनंतर हे बालकलाकार आता काय करतात, कसे दिसतात असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो। या सिनेमात काम केलेल्या एका चिमुरड्याविषयी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती सांगणार आहोत। तो म्हणजे या चित्रपटात अपंग असलेल्या विजूचे पात्र साकारणारा बालकलाकार निहार शेंबेकर। चिमणी पाखरं सिनेमा खूप गाजला तरीही निहार पुन्हा कुठल्या सिनेमात दिसला नाही। आज एवढ्या वर्षांनी सध्या तो अभिनय क्षेत्र सोडून एका वेगळ्या क्षेत्रात नाव कमावत आहे। चला तर जाणून घेऊया तो नक्की काय करतो। निहार हा दिग्गज गायक जयवंत कुलकर्णी यांचा नातू आहे। जयवंत कुलकर्णी यांना संगीता आणि किशोरी या 2 मुली झाल्या। त्यातल्या संगीता आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गायिका झाल्या, तर किशोरी अभिनेत्री झाल्या। संगीता यांचं लग्न गायक किरण शेंबेकर यांच्याशी झाले। या जोडप्याचा मुलगा म्हणजेच निहार शेंबेकर। अशा प्रकारे निहार शेंबेकर ह्याचे आई, वडील, आजोबा असे सर्वजण गायक आहेत। त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर गाण्याचे संस्कार झाले। मात्र तो 10 वर्षाचा असताना अचानक त्याला चिमणी पाखरं या सिनेमात काम करायची संधी मिळाली। तो चित्रपट प्रचंड गाजला आणि त्याच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक झालं। मात्र हा चित्रपट एवढा गाजल्यानंतरही तो पुढे कुठल्याच चित्रपटात दिसला नाही, कारण अभिनय ही त्याची पहिली आवड नव्हती। त्याने आपलं सर्व लक्ष गाण्यावरच केंद्रित केलं। पुढे तो 12 वर्षांचा असताना त्याला सुपरहिट गदर या चित्रपटात गायची संधी मिळाली। त्याने या सिनेमातील उडजा काले कावा तेरे या गाण्यातील लहान मुलाचा भाग गायला आहे। यानंतर पुढे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने संगीत हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं। गेल्या 10 वर्षात त्याचे अनेक अल्बम रिलीज झाले आहेत। त्याने अनेक पॉप्युलर ब्रँडच्या जाहिरातींसाठी जिंगल्स बनवले आहेत। अनेक मराठी मालिकांचं शीर्षक गीतही बनवली आहेत। यामध्ये माझे मन तुझे झाले या मालिकेच्या टायटल सॉंगसाठी त्याला अवॉर्डही मिळाला आहे। 2015 साली त्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला। मुक्ता बर्वे अभिनीत गणवेश या सिनेमाला संगीत देण्याची संधी त्याला मिळाली। या चित्रपटासाठी अत्यंत सुंदर गाणी बनवून त्याने या संधीचं सोनं केलं। पुढे त्याला बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली। मन बैरागी या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मसाठी निहारने संगीत दिलं। पुढे त्याने निर्मल नावाच्या आणखी एका सिनेमासाठी कंपोजर म्हणून काम पाहिलं। तसेच मॅक्स प्लेअरवरच्या चीज केक नावाच्या वेबसिरीजचं म्युझिकही त्याने कंपोज केलं आहे। यानंतर 2022 साली आलेल्या बाहुबली नावाच्या सिनेमासाठी त्याने संगीत दिलं। सिनेमांना म्युझिक देण्याबरोबरच तो गायक म्हणूनही काम करतो। उरी, द सर्जिकल स्ट्राईक, मंगला, डिंजांगो जेडी अशा चित्रपटांसाठी त्याने पार्श्वगायन केलं आहे। तसेच तो आपल्या गाण्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करत असतो। शिवाय आपली मावस बहीण म्हणजेच अभिनेत्री किशोरी गोडबोले हिची मुलगी सई गोडबोले हिच्यासोबत गाणी बनवून यूट्यूबवर टाकत असतो। यावर्षी त्याला त्याच्या दमदार कामाची पोचपावती मिळाली। त्याने संगीत दिलेल्या समायरा या सिनेमासाठी त्याला यावर्षीचा बेस्ट संगीतकाराचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे। सध्या त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट असून संगीत आणि गायन क्षेत्रातील नवा तारा म्हणून तो नावारूपास येत आहे। अशा प्रकारे चिमणी पाखरं सिनेमातील छोटा बिजू हे पात्र गाजवणारा निहार आज संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहे।